2 तास, फक्त 2 तास जरी पाऊस सतत पडला ना तरी लोकांची हालत खराब होते. पण तुम्हाला म्हटलं की 20 लाख वर्ष पृथ्वीवर सतत पाऊस पडत होता. आकडा बिलकुल चुकलेला नाही. 2च्या पुढे 6 शून्य इतके वर्ष पाऊस नुसता धो धो पडत होता. पण कधी, कुठे आणि कसा, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तुमच्याकडे पण लाईट गेली आहे का? इथपासून ते कोणाला तरी फोन करून "ओ, तुमच्या इथे पाऊस पडतोय का?" असा हा प्रवास सगळ्यांनीच अनुभवला असेल. सध्या पावसाने ऐन मे महिन्यात थैमान घातलंय. गरमीच्या मोसमात पावसाने थंडीचा फील दिला खरा, पण सगळीकडे पाणी साचवून सगळं ठप्प करण्यातही तो एक्सपर्ट आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की जगात सगळ्यात जास्त पाऊस भारतातल्या मौसिनरामला पडतो. हे मेघालयमध्ये. पण सध्या मुंबईतच मेघालय पडायला लागले. बरं, मुंबईचं जाऊ द्या, विषय जरा भरकटतोय. आपण होतो सलग 20 लाख वर्ष पाऊस पडत होता तिथे. तर महत्त्वाचं म्हणजे हा पृथ्वीवरचा पहिला पाऊस होता. नंतर कुठे ऋतुचक्र बदललं, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. पण पृथ्वीवर पडणाऱ्या या पहिल्या पावसाने इतकी वर्ष का घेतली तर हे समजून घ्यायला थोडं विज्ञानाच्या वर्गाला तुम्हाला बसायला लागेल. तर सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी आपली सूर्यमाला तयार झाली. पृथ्वी ही आधी आगीचा गोळाच, पण हळूहळू थंड होत गेली. जमीन तयार झाली. आजपासून सुमारे 30 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा डायनासोर पण पृथ्वीवर नव्हते तेव्हा पृथ्वी आजच्या सारखी नव्हती. 5च्या गिअरला ती फिरत होती. दिवस 10 तासांचा, म्हणजे 5 तास रात्र आणि 5 तास उजेड. सुरुवातीला पृथ्वीवर पाणीच नव्हतं, म्हणजे ते होतं पण वायू रूपात होतं, लिक्विडमध्ये नाही. त्यावेळी पृथ्वीच्या भोवती हायड्रोजन सल्फाइड, मिथेन, कार्बन डायऑक्साईड असे वेगवेगळे वायू होते. पृथ्वीचा स्पीड जसा फास्ट तशी ती थंड होत चालली होती. त्यामुळे जमिनीखाली असलेल्या वायूंचं म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिक्स होऊन पहिल्यांदा पाणी तयार झालं. ते बाहेर पडलं, वाहायला लागलं, पण गरमी लय जाम. त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन झालं आणि वाफा बनू लागल्या. ढग इतके भरले की पाऊस आता ढगफुटीसारखा कोसळतोय की काय अशी परिस्थिती होती. पण पावसाचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता. तेव्हा पृथ्वीवर असा धोधो पाऊस पडला की तो सलग 20 लाख वर्ष पडतच राहिला. म्हणजे विचार करा, आपण त्या काळात असतो तर आपल्या पिढ्यांसाठी फक्त पाऊस हा एकच ऋतू कायमचा झाला असता. याच पावसाच्या दरम्यान पाण्यात जीवसृष्टी तयार व्हायला सुरुवात झाली. खोलगट भाग महासागराने व्यापून टाकला. 20 लाख वर्षांचा बेदम पाऊस पडल्यानंतर पृथ्वी एकदम चिल्ड झाली. अखेर सूर्याची पहिली किरणं पृथ्वीवर, जमिनीवर पडली. आता पृथ्वी जिवंत झाली होती. पावसाने धू धू धुतल्यामुळे कुठेही जीवसृष्टी निर्माण झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता तुम्हाला हा प्रश्न 100% पडला असेल की 20 लाख वर्ष सतत पाऊस पडत होता हे माहिती कसं पडलं? तर 1970-80च्या दरम्यान काही जिओलॉजिस्ट आणि सायंटिस्ट यांनी ऑस्ट्रियामधल्या 23 कोटी वर्ष जुन्या खडकांच्या थरांचा अभ्यास केला. त्यात त्यांना एका कार्बोनेट खडकाच्या आत तपकिरी सिलिसिक्लास्टिक टाईपच्या खडकाचा विचित्र थर दिसला. सहसा हे खडक ओलावा किंवा जास्त पाणी असलेल्या भागात दिसून येतात. यातून निष्कर्ष असा निघाला की पृथ्वीवर बराच काळ दुष्काळासारखी परिस्थिती होती. आता पाणीच नव्हतं तर लॉजिकली दुष्काळ असणारच. पण असेच खडक किंवा खडकांचा थर बराच काळ पाऊस पडल्यानंतरही बनू शकतात. आणि त्यानंतर हे सिद्ध झालं की लाखो वर्ष पाऊस सतत पडत होता. तर थोडं किचकट वाटेल, पण भन्नाट गोष्ट ही आहे की पाऊस हा सतत 20 लाख वर्ष पडतच होता. सध्या थोडाफार पाऊस पडला तरी आपली तणतण होते. मग इतकी वर्ष माणूस तग धरून बसणं शक्यच नाही. तुम्हाला काय वाटतं, हे असं खरंच घडलं असेल का? आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.